नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती आहे या सीझनमध्ये रताळे भेटतात आणि आत्ताच मागे एकादशी झाली त्यावेळेस सगळ्यांनी रताळे खाल्लेच असतील. पण काहींना आवडतात आणि काहींना नाही आवडत. आवडतात त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण नाही आवडत त्यांच्यासाठी मी एक मस्त रेसिपी करणार आहे. जेणेकरून त्यांना रताळे एवढे आवडतील की ते म्हणणारच नाही मला आवडत नाहीत म्हणून. मी बनवणार आहे रताळ्याचे गोड काप. चला मी तुम्हाला सांगते. सांगते कशाला डायरेक्ट बनवूनच दाखवते. चला. इथे मी कमीत कमी 6 ते 7 रताळे घेतलेले आहेत. तर हे छोटे-छोटे होते म्हणून मी जास्त घेतलेले आहेत. आपल्याला मोठेही भेटतात तर तेही तुम्ही घेऊ शकता. इथे मी काय केलं आहे, गॅस पेटवून घेतला आणि त्याच्यावरती कढई तापायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तूप. आता मी हे तूप आहे ना ते गाईचं वापरते. तुम्ही म्हशीचं वगैरे वापरलं तरीही चालेल. तर हे तूप मला माझ्या मावशीने दिलं होतं आणि हे घरी बनवलेलंच आहे. त्याच्यामुळे मी तुपाचा शक्यतो जास्त वापर करते. आणि हे सगळं थोडंसं तूप विरघळल्यावरती आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत रताळे. हे टाकताना थोडंसं सावकाश टाकायचं आहे, कारण आपण हे पाण्यात ठेवले होते आणि ते टाकताना त्याच्यावरती पाणी उडेल याची काळजी घ्यायची आहे. आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे सगळे ना आपल्याला तुपामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काही पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. बघू शकता आपण मस्त त्याला हलवून वगैरे घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती झाकण म्हणून आपल्याला प्लेट ठेवायची आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनटं प्लेट ठेवली की काय होतं, वाफेवरती रताळे लवकर शिजतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्ये चेक करायचं आहे की ते शिजलं आहे की नाही शिजलं आहे. ते थोडंसं दाबून बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला कळून जातं की ते शिजलं आहे की नाही शिजलं आहे ते. त्याच्यानंतर थोडासा त्याचा कलर चेंज झाला, थोडासा ब्राऊन कलर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ. गूळ टाकला की त्याला एक छान कलर येतो. आता याच्यामध्ये तुम्ही दूध टाकू शकताय, पण मला नाही आवडलं त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे. तुम्हाला जर वाटलंच थोडंसं दूध टाकायचं तर तुम्ही याच्यामध्ये शिजवायला दूधही टाकू शकता. पण मी पूर्णपणे तुपामध्ये हे शिजवलेलं आहे आणि फक्त नॉर्मल गुळाचा वापर केलेला आहे. गुळाचा वापर केला तर काय होतं, त्याला मस्त कलर येतो. साखर टाकली तर एवढी व्यवस्थित लागत नाही. बघू शकता आपले काप रेडी झालेले आहेत आणि किती मस्त दिसत आहेत. आता टेस्ट करूनही बघते. एकदम मस्त झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा.